महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील दूध भेसळखोरांचे धाबे तणाणले आहेत. मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात भेसळयुक्त दुधाविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमांमुळे राज्यातील अधिकृत दूध संकलनात दररोज तब्बल 7 लाख लिटरहून अधिक घट झाल्याचं समोर आलंय. या आकडेवारीवरून राज्यात दुधात होणाऱ्या भेसळीचं भीषण वास्तव उघडकीस आले असून तुकाराम मुंढे यांची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन माजी सैनिक आणि शेतकरी नेते ज्योतिराम जाधव अप्पा यांनी केलं आहे. एप्रिल 2026 मधील संकलन 179.29 लाख लिटर प्रतिदिन, जून 2026 मधील संकलन अवघे 172,19,000 लिटर प्रतिदिन, संकलनातील थेट घट तब्बल 7,10,000 लिटर प्रतिदिन. अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीत अधिकृत दूध संकलनात झालेली ही 7 लाख लिटरची घट थेट भेसळयुक्त आणि बनावट दुधाच्या नेटवर्कला बसलेला मोठा फटका असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलंय. कारवाईच्या भीतीनं कृत्रिमरित्या तयार होणारे व भेसळयुक्त दूध बाजारातून गायब झालंय. शेतकऱ्यांचे शोषण आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. ज्योतिराम जाधव अप्पा म्हणाले, वर्षानुवर्ष भेसळखोर माफियांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच कोणतीही तडजोड न करता घेतलेल्या कडक भूमिकेमुळे या माफियांचे कंबरड मोडलंय. शासनानं आणि प्रशासनानं ही मोहीम अशीच अविरत सुरू ठेवून भेसळखोरांवर मोक्का किंवा कठोर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. तसेच या मोहिमेमुळे शुद्ध दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असाही विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.